गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मीच असा विचार केला होता की त्यांच्या आयुष्यात दुसरी एखादी मुलगी आणावी. खरं तर मला असा विचार करायलाच नको होता. खरं तर मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. इतकं प्रेम की रोज त्यांच्या विचारात हरवून जायची. दररोज त्यांचं नाव आठवून स्वतःलाच तडफडायला भाग पडायची. असा एकही दिवस नव्हता की रात्री माझे डोळे ओले होत नसत. झोपताना माझा एकमेव आधार म्हणजे माझं उशी होतं. ती मी घट्ट मिठीत घेऊन झोपायची. मला असं वाटायचं जणू तोच माझा कबीर आहे आणि मी त्याला मिठी मारून माझं सगळं दुःख व्यक्त करते. त्यांचा एक फोटो नेहमी माझ्या उशीखाली असायचा. जेव्हा जेव्हा त्यांची आठवण यायची तेव्हा मी तो फोटो मिठीत घेऊन मन मोकळं रडायची. मनात विचार यायचा, काश आपण दोघं एकत्र असतो तर आज आपली दुनिया किती वेगळी असते. आपली मुलं असती, ती आपल्यासोबत खेळत असती. हे सगळं मी माझ्या मनात इतकं स्पष्टपणे उभं केलं होतं की हळूहळू मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. मला वाटू लागलं की मला या जगात राहण्याचा काही अर्थ नाही. मी एकटी काय करणार? ना मी कबीरकडे जाऊ शकत होते, ना माझ्या कुटुंबाकडे परत जाऊ शकत होते. ज्या कुटुंबासोबत राहत होते तिथेही मी फक्त एक उपकार फेडत होते, कारण त्यांनी माझा जीव वाचवला होता. आयुष जो माझा स्वतःचा मुलगाही नव्हता, तो मला आई मानायला लागला होता. त्याला माहिती होतं की मी त्यांची खरी आई नाही, तरीही तो मला आई म्हणायचा. आणि जेव्हा जेव्हा त्याने मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली तेव्हापासून मी फक्त त्याच्यासाठी जगायला लागले. नाहीतर मी कधीच संपवण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःलाच दुखावलं होतं, पण प्रत्येक वेळी आदित्य मला वाचवायचे. प्रयत्न केला होता, आदित्य मला वाचवायचे. एकदा तर मी स्वतःला खोलीत बंद करून जीव देण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हाच आयुषने मला पहिल्यांदाच आई म्हणून हाक मारली. तोच माझ्या जगण्याचा आधार बनला. तरीसुद्धा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र मी फक्त कबीरचाच विचार करत राहायचे. त्यांच्याशिवाय काहीतरी कळावं म्हणून मी सतत प्रयत्न करायचे. प्रत्येक सोशल मीडियावर त्यांना शोधायची. पण नंतर कळलं की त्यांनी स्वतःबद्दलची सगळी माहिती तिथून हटवली होती. हे सगळं बोलता बोलता इशिताने अनेक सँडविच तयार केले होते. ते पाहून अनया हसत म्हणाली, खरं सांगू का? मी काही बोलत नव्हते, पण तुला पाहून मला खूप आनंद व्हायचा. भाऊही तुला खूप मिस करायचे, खूप आठवण काढायचे. आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की मला तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणायचं आहे. आणि खरंच मी काही चुकीचं केलं नाही. मी पहिल्यांदा असं प्रेम पाहिलं होतं जिथे दोन माणसं एकमेकांशिवाय इतकी वेडी होतात की दूर राहून स्वतःलाच त्रास देऊ लागतात. अनया पुढे म्हणाली, मला भाऊला असं पाहवत नव्हतं, पण मीही काही करू शकत नव्हते. बोलायची इच्छा होत नव्हती, पण आता तू परत आली आहेस ना, मला खूप बरं वाटतंय. मला वाटतं तू पुन्हा त्यांच्या आयुष्यात जावं. हे बोलून अनया सँडविच खायला लागली. तिचं बोलणं ऐकून इशिता थोडं हसली, पण चेहरा गंभीर होता. करत म्हणाली, हे आता शक्य नाही, कारण तुझ्या भावाने स्पष्ट सांगितलं आहे की त्यांना माझ्याबद्दल खूप तिरस्कार आहे. माझ्या वागण्यामुळे त्यांना इतका राग आला आहे की ते आता माझ्याजवळ यायलाच तयार नाहीत. इतकंच नाही, त्यांनी असंही सांगितलंय की त्यांच्या आयुष्यात आता दुसरी एक मुलगी आहे. त्यांच्यासोबत त्यांना वेळ घालवायला आवडतं. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, मला माहिती आहे ते जे करत आहे ते त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे, पण मला माझी चूक समजली आहे आणि मी प्रयत्न करेन की माझ्यामुळे त्यांना जेवढं दुःख झालं आहे ते सगळं संपवता येईल. ते माझ्यावर जेवढा राग करतात ना, तो मी संपवणार आहे आणि त्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी करेन. आजपासून मी सुरुवात केली आहे. हळूहळू त्यांच्या मनात माझ्यासाठी जागा पुन्हा निर्माण करेन. इशिताचं बोलणं ऐकून अनया हसली.
ती खाली उतरून इशिताला घट्ट मिठी मारते. त्यानंतर इशिता म्हणाली, चल तू सोफ्यावर बस, मी काहीतरी प्यायला घेऊन येते, मग आपण नीट बसून खाऊ. आपल्या नवऱ्याचा तर काही पत्ता नाही, त्यांना कळणार नाही आपण इथे खातोय ते, असं म्हणत इशिता काचेचा ग्लास घेऊन काहीतरी बनवायला लागली. तिकडे अनया सँडविच खात पुढे वळली आणि अचानक तिची नजर किचनच्या दाराजवळ उभ्या असलेल्या कबीर आणि सोहेलवर गेली. दोघेही डोळे बारीक करून त्यांच्याकडेच पाहत होते. हे पाहताच अनयाचे पाय तिथेच थबकले. इशिताला जाणवलं की अनया हललीच नाही. त्यामुळे ती मागे न वळता म्हणाली, काय झालं, अजून इथेच उभी आहेस? वाटतं इथेच उभं राहून सगळं सँडविच खाणार आहेस. अरे बाबा, नीट बसून खा ना, मी घेऊन येते, तू जाऊन बस. इतक्यात इशिता दोन्ही ग्लास घेऊन वळली आणि तिची नजरही कबीर आणि सोहेलवर पडली. क्षणभर तिचे डोळे विस्पारले गेले. तिच्या हातातून ग्लास पडणारच होते, पण अनयाने पटकन ते सावरले. तेवढ्यात कबीर डोळे बारीक करत इशिताच्या जवळ आला आणि रागाने तिच्याकडे पाहत तो म्हणाला, माझी परवानगी न घेता तू माझ्या किचनमध्ये येण्याची हिंमत तरी कशी केलीस? तुला कोणी सांगितलं होतं किचनमध्ये येऊन हे सगळं करायला? भूक लागली असती तर मला सांगितलं असतंस, मी नोकराकडून करून घेतलं असतं. हे विसरू नकोस की हे घर माझं आहे आणि माझी परवानगी नसताना तू कुठेही जाऊ शकत नाहीस. कबीरच्या या शब्दांनी इशिताची नजर खाली झुकली. खरंच ती सध्या कबीरच्या घरात होती. ते तिचं घर नव्हतं. त्याची परवानगी न घेता किचनमध्ये जाणं चुकीचंच होतं. पण जेव्हा ती किचनमध्ये आली तेव्हा तिला खूप भूक लागली होती आणि त्यावेळी कबीरही तिथे नव्हता. त्यामुळे परवानगी घेण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही तिच्यात इतकीही हिंमत नव्हती की ती डोळे वर करून कबीरकडे पाहिल. दरम्यान कबीर इशितावर रागावत असल्याचं पाहून अनया लगेच पुढे आली आणि घाबरत म्हणाली, भाऊ, तिला मीच सँडविच बनवायला सांगितलं होतं. मला पण खूप भूक लागली होती. सोहेल झोपला होता म्हणून त्याला उठवू नये असं वाटलं, म्हणून मी किचनमध्ये आले. तिथे इशिता सोफ्यावर बसलेली दिसली. तिलाही भूक लागली होती म्हणून मीच तिला सांगितलं की आपण दोघी मिळून काहीतरी बनवूया. प्लीज तिच्यावर रागावू नकोस. आणि तू रागावतोस कसा? तू तिच्यावर प्रेम करतोयस ना? प्रेम करणारे लोक असे रागावतात का? अनयाच्या या बोलण्यावर कबीरने नजर वळवत थंडपणे उत्तर दिलं, प्रेम? तेही हिच्यावर? 5 वर्षांपूर्वीचं माझं प्रेम संपलं. आता मला तिच्याशिवाय कुणावर तरी प्रेम करायला जास्त आवडेल. आणि परवानगीबद्दल बोलायचं झालं तर जर हिने तुझ्याकडून परवानगी घेतली असेल तर ठीक आहे, कारण तू या घराची सदस्य आहेस. पण ही अजिबात नाही. त्यामुळे तू जा आणि तुझ्या खोलीत झोप. खूप उशीर झाला आहे. कबीरच्या या शब्दांनी अनया इशिताकडे पाहू लागली. इशिताची नजर अजूनही खालीच होती, पण काही क्षणांनी तिने धाडस करून वर पाहिलं. दोघांची नजर एका क्षणासाठी एकमेकांना भिडली. कबीरच्या कठोर शब्दांनी इशिताच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते लाल झाले होते. हे पाहून अनया आणि सोहेल दोघांनाही खूप वाईट वाटलं. कबीरलाही आतून खूप वाईट वाटत होतं, पण तो ते इशितासमोर दाखवू शकत नव्हता. त्याने लगेच नजर वळवली, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, खूप रात्र झाली आहे. तुम्ही दोघांनी तुमचं जेवण संपवा आणि शांतपणे झोपायला जा. हे म्हणत तो शांतपणे तिथून निघून गेला. कबीर गेल्यावर सोहेलने अनयाला इशारा केला आणि तो स्वतःही कबीरच्या मागे गेला. अनया मात्र इशिताकडे पाहत राहिली. ती पूर्णपणे खचलेली दिसत होती. अनयाने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला शांत करत म्हणाली, मला माहीत आहे भाऊच्या शब्दांनी तू खूप दुखावली गेलीस, पण तू काळजी करू नकोस. भाऊ मुद्दाम असं बोलत नाहीत. कदाचित त्यांना खूप राग आला असेल म्हणून ते असं बोलत आहेत. मला खात्री आहे त्यांनाही हे सगळं बोलून चांगलं वाटत नसेल. प्लीज मनावर घेऊ नकोस, मी भाऊशी बोलेन. अनयाचं बोलणं ऐकून इशिताने आपले अश्रू पुसले आणि हलकंसं हसत म्हणाली,
नाही अनया, तुला त्यांच्याशी बोलायची काहीच गरज नाही. त्यांचा राग योग्यच आहे. मी त्यांच्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. आता मला जाणवतंय की त्यांच्या भल्याचा विचार करताना मीच चूक केली. मला असं करायला नको होतं. माझ्याकडून चूक झाली आहे आणि ते मला शिक्षा देत आहेत. त्यात मला काहीच हरकत नाही. उलट मला आनंद आहे की मला जवळ ठेवूनही त्यांनी कुणा दुसऱ्याचा विचार केला नाही. मला ह्याच गोष्टीचं समाधान आहे की त्यांच्या आयुष्यात माझ्याशिवाय अजून कोणी नाही. मीच वेडी होते जी त्यांच्या आयुष्यात दुसऱ्या कुणाला आणण्याचा विचार करत होते. कारण मी स्वतः त्यांच्या आयुष्यात कुणालाही सहन करू शकत नाही. आता काहीही झालं तरी त्यांचा राग, त्यांचा द्वेष मला मान्य आहे. पण मी त्यांना दुसऱ्या कुणासोबत कल्पनाही करू शकत नाही. तू काळजी करू नकोस, मी ठीक आहे. त्यांच्या कठोर शब्दांनी थोडं वाईट वाटतं, पण जेव्हा मला जाणवतं की मी ते ऐकण्यालायक आहे तेव्हा मी शांत होते. इशिताचं बोलणं ऐकून अनया हसत म्हणाली, तू खरंच वेडी आहेस. आत्तापर्यंत जर सोहेलने माझ्यासोबत असं केलं असतं ना, तर मी त्याला चांगलंच सुनावलं असतं. ती अगदी वांग्याचं भरीतही बनवून देत होती. पण तू आहेस की भावाच्या कडव्या बोलण्यावरही हसत आहेस. तुझ्यासारखी महान मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. बरं, आता लवकर चल, आपण दोघं सँडविच खाऊया. नाहीतर आपण उशीर केला तर भाऊ पुन्हा येऊन आपली क्लास घेतील. अनयाचं बोलणं ऐकून इशिताचा खाण्याचा अजिबात मूड नव्हता. ती हलकसं हसली आणि तिथून निघत म्हणाली, मला आत्ता खायचं नाही. मला खूप भूक नाही आहे. तू खा आणि खाऊन खोलीत जा. माझी अजिबात काळजी करू नकोस. असं म्हणत इशिता शांतपणे आपल्या खोलीकडे निघून गेली. अनयाला माहिती होतं की इशिताला खूप भूक लागली आहे. पण कदाचित कबीरच्या बोलण्यामुळे तिचं मन दुखावलं होतं आणि त्यामुळे तिला काही चांगलं वाटत नव्हतं. अनयाला तिच्या मागे जावंसं वाटत होतं. तिला थांबावंसं वाटत होतं. पण तिला हेही कळत होतं की सध्या इशिता एकटी राहू इच्छिते. म्हणून तीही शांतपणे तिथून निघून गेली. दरम्यान कबीर रागाच्या भरात आपल्या खोलीत न जाता थेट स्टडी रूममध्ये गेला. तिथे पोहोचताच त्याने संतापाने भिंतीवर हात आपटायला सुरुवात केली. तो वारंवार स्वतःला दुखापत करत होता. तेवढ्यात सोहेल स्टडी रूममध्ये आला. त्याने कबीरची ही अवस्था पाहिली आणि लगेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने कबीरचा हात पकडत म्हटलं, तू हे काय करतो आहेस? वेडा झाला आहेस का? स्वतःलाच का त्रास देत आहेस? सोहेलचा आवाज ऐकून कबीरने आपल्या जखमी हातांकडे पाहिलं. त्यावर हलकंसं रक्त आलं होतं. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सोहेलकडे पाहत म्हणाला, हो, मी वेडा झालो आहे. मला काही समजत नाही आहे. मी काय करू? एकीकडे वाटतं की इशिताशी कडव्या शब्दात बोलू नये, तिला मिठीत घ्यावं, इतकं प्रेम करावं की ती मला कधी सोडून जाऊ नये. पण जेव्हा जेव्हा मी तिच्यासमोर जातो तेव्हा तिच्या त्या गोष्टी आठवतात. तिने माझ्यासोबत जे केलं ते आठवतं. इतका वेळ एकत्र राहिल्यानंतर तिने आपलं नातं इतक्या सहज तोडलं जणू मी तिच्या आयुष्यात काहीच नव्हतो. आणि असं नाही की मला हे सगळं करून आनंद मिळतो. जेव्हा मी तिच्यासमोर जाऊन तिला कडव्या गोष्टी सांगतो तेव्हा माझंच मन आतून तुटतं. वाटतं की तिला मिठीत घ्यावं. पण आज माझ्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले. जो कबीर खन्ना इशिताच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नव्हता, तोच आज तिच्या डोळ्यात अश्रू आणतो आहे. मी हे कसं सहन करू? ज्यांच्यामुळे माझ्या इशिताच्या डोळ्यात अश्रू आले त्यांना मी जिवंत सोडलं नाही. मग आता मी स्वतःबरोबर काय करू? मला देखील मरून जावं का? मी देखील मरून जावं का? कबीरचे हे सगळं ऐकून सोहेल हादरून गेला. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याला माहिती होतं की कबीर इशितावर खूप प्रेम करतो. जर त्याला इशितासाठी जीव द्यायला सांगितलं तर तो क्षणाचाही विलंब न करता देईल. पण तो अशा प्रकारे मरण्याच्या गोष्टी करत होता हे सोहेलला अजिबात आवडलं नाही. तो रागाने म्हणाला, बस, खूप झालं. आज तू असं बोललास, पण पुन्हा कधीही असं बोलू नकोस. तू विचार केलाय का?
ही गोष्ट इशिताला कळली तर तिला किती दुःख होईल. तिच्याकडून चूक झाली असेल, पण तिला तिची चूक समजली आहे. आणि हे विसरू नकोस की आता तुला तिच्या जवळच राहायचं आहे. इशिता पुन्हा तुझ्याकडे परत येते आहे आणि तुला त्यातही अडचण वाटते आहे. मी सांगतो, जुने सगळे विसर आणि तिला पुन्हा आपल्या आयुष्यात स्वीकार. तीही तुझ्यावर खूप प्रेम करते. तिला सतत तिच्या चुकीची जाणीव करून देणं थांबव. तिला आधीच खूप पश्चाताप झाला आहे. सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, नाही, अजून हे थांबणार नाही. इशिताला अजून पूर्णपणे जाणवलं नाहीये. ती अजूनही माझ्यासमोर काही बोलू शकत नाहीये. माझ्याकडे नजरा मिळवण्यापासून ती टाळते आहे. अजूनही जर तिच्या आयुष्याबद्दल काही मोठी गोष्ट समजली तर ती मला सांगणार नाही. ती सगळं स्वतःपुरतंच ठेवेल आणि मला हे नको आहे. मला हवं आहे की तिच्या प्रत्येक आजाराबद्दल, प्रत्येक वेदनेबद्दल ती मला न घाबरता सांगावी. मी तिच्यासोबत राहीन तिच्या प्रत्येक सुखदुःखात. पण सध्या ती तसं विचारच करत नाही आहे. जर ती डॉक्टरकडे गेली आणि चुकून काही गंभीर कळलं तर ती मला सांगणार नाही, हीच मला भीती वाटते. तिने आधीच इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली होती. मला कळू नये म्हणून ती जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर जात होती. मला तिच्याशिवाय द्वेष वाटावा म्हणून प्रयत्न करत होती. तुला वाटतं का तिला इतक्या लवकर सगळं समजेल? अजिबात नाही. आणि मी अजून खऱ्या अर्थानं रागावलेलोही नाही. माझ्या कडव्या बोलण्याने तिला दुःख होतंय. म्हणूनच मला वाटतंय ती प्रेमाने समजून घ्यावं, सगळं जाणून घ्यावं. आणि हेही तिला समजायला हवं की जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तेव्हा शेवटपर्यंत त्यांना दुसऱ्यासोबत कल्पनाही करू शकत नाही. पण तिनेच मला दुसऱ्यासोबत राहण्यास सांगितलं, दुसऱ्या कोणाला जीवनसाथी बनवायला सांगितलं. मी सांगितलं होतं, दुसऱ्याचा मुलाचा बाप होण्यासाठी सांगितलं होतं. ही गोष्ट तुम्हाला ऐकायला कदाचित सोपी वाटेल, पण माझ्यावर काय बीतली आहे हे फक्त मलाच माहिती आहे. हे सगळं बोलल्यानंतर कबीर बराच शांत झाला होता. त्याचा रागही आता ओसरला होता. सोहेलला हे जाणवलं आणि तो हलकसं हसत म्हणाला, मला समजलंय, मला पूर्णपणे समजलंय की तुला समजावणं व्यर्थ आहे. तू तेच करशील जे तुझं मन सांगेल. तुला थांबवायचा मी प्रयत्न करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यात असं काही होऊ नये की इशिता कायमची तुझ्या आयुष्यातून दूर जाईल. आणि हेही विसरू नकोस की सिद्धार्थ रायजादा अजूनही मोकळेपणाने फिरतोय आणि अजूनही इशितावर धोका आहे. सोहेलच्या तोंडून इशिताचं नाव ऐकताच कबीरला अचानक आदित्यची आठवण झाली. त्याने लगेचच सोहेलकडे पाहत म्हणाला, अरे हो, मला आठवलं. थोड्याच वेळापूर्वी माझी आदित्यशी बोलणं झालं होतं. त्याने मला सांगितलं की इशिताच्या जीवाला धोका आहे. कुणीतरी आहे जो इशिताला शोधत आहे. आता आपल्याला हे शोधायचं आहे की तो माणूस कोण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत इशिताला सुरक्षित ठेवायचं आहे. म्हणजे ती आपल्या आसपासच असायला हवी प्रत्येक क्षणी. आता मी खोलीत जातोय. मला पाहायचं आहे की ती मुलगी झोपली आहे की नाही. तिने जेवण तर केलं असेलच. हे बोलून कबीर तिथून निघून गेला. त्याला जाताना पाहून सोहेलही हलकसं हसत खोलीबाहेर पडला. तो आपल्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की अनया चेहरा पडलेला करून बसली होती. तिला अशा अवस्थेत पाहून सोहेलने भुवया उंचावत विचारलं, आता तुला काय झालंय? इतकं पोटभर खाल्ल्यावरही तुझा मूड खराब आहे? इशिताच्या हातचं सँडविच खाऊनही तुझं पोट भरलं नाही का? की अजून काही खायचं आहे का? सोहेलच्या बोलण्यावर अनया खोल श्वास घेत म्हणाली, तसं काही नाही. माझं पोट तर भरलं आहे. कारण इशिता सँडविच बनवत असताना मी तिच्यासोबत खात होते, पण तिनं स्वतः काहीच खाल्लं नाही. भाऊच्या बोलण्यामुळे तिला इतकं वाईट वाटलं की तिची भूकच निघून गेली आणि ती उपाशीच खोलीत गेली. तिनंच सांगितलं होतं की तिला खूप भूक लागली आहे आणि भूक लागली की तिला झोपही येत नाही. माहीत नाही ती काय करत असेल. मला तिची खूप काळजी वाटते.
अनयाचं बोलणं ऐकून सोहेल म्हणाला, असं आहे का? ठीक आहे, मी तुला मदत करतो. ती जेवली नाहीये आणि झोपायला गेली आहे, तर मी कबीरला मेसेज करतो की इशितानं काही खाल्लं नाही, म्हणजे तो स्वतः तिची काळजी घेईल. हे ऐकताच अनया आनंदाने म्हणाली, खरंच तुम्ही मेसेज करू शकता? मला पण असंच वाटत होतं, पण मला भीती वाटत होती की भाऊ काही उत्तर देतील की नाही. प्लीज तुम्ही लगेच त्यांना मेसेज करा. मला नकोय की माझ्या इशिताला काही त्रास व्हावा. खूप अडचणीनंतर ती पुन्हा आपल्या आयुष्यात परत आली आहे आणि अजून आपण घरच्यांनाही सांगितलं नाही की ती जिवंत आहे. अनयाचा उत्साह पाहून सोहेलच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली. त्याने मोबाईल काढून कबीरला मेसेज पाठवला आणि म्हणाला, झालं, मी तुझ्या भावाला मेसेज केला आहे. आता तो सगळं पाहून घेईल, पण आता तू शांतपणे झोप. डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुला पूर्ण झोप घ्यायची आहे. जर तू उशिरा झोपलीस तर सकाळी उशिरा उठशील आणि तुझी औषधं चुकतील. म्हणून वेळेवर झोप आणि वेळेवर उठ. हे म्हणत सोहेलने तिला हळूवारपणे बेडवर झोपवलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत केलं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.